नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे। शिवसेना शिंदे गटामध्ये मोठी बंडखोरी झाली असून शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्यात महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या। या निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश आलं। भाजपा नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांप्रमाणे या निवडणुकीमध्ये देखील राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला। महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं राज्यात अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गटासोबत युती केली होती। भाजप जरी राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी देखील अनेक महापालिकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्यांना शिवसेना शिंदे गटाच्या पाठिंब्याची गरज लागणार आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी भाजपकडे महापौर पद तर शिवसेना शिंदे गटाकडे उपमहापौर पद राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता छत्रपती संभाजीनगर मधून मोठी बातमी समोर येत आहे। ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील महापालिका निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला। छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजप जरी वेगवेगळे निवडणूक लढले असले तरी देखील शिवसेना शिंदे गटानं भाजपला पाठिंबा दिला आहे। त्यामुळे आता महापालिकेत भाजपचा महापौर तर शिवसेना शिंदे गटाचा उपमहापौर पद असणार आहे। मात्र उपमहापौर पदाच्या निवडी आधीच मोठी बातमी समोर आली आहे। ती म्हणजे इथे शिवसेना शिंदे गटात फूट पडल्याचं दिसून येत आहे। शिवसेनेकडून त्रिंबक तुपे, अनिता घोडले, हर्षदा सिरसाट हे उपमहापौर पदासाठी पक्ष आदेश डावलून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे। दरम्यान जिल्हा परिषद मतदान पार पडल्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांच्यासह सर्व नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते राजेंद्र जंजाळ हे देखील उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। या बंडखोरीमुळे शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसलेला आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।